नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 2च्या पहिल्या प्रकरणापासून अनुवंशिकता आणि उत्क्रांतीपासून आपण सुरुवात करूया. तुमचं स्वागत आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तू आईसारखी दिसतेस, तू बाबांसारखा दिसतोस, तुझी उंची आजोबांसारखी आहे, स्वभाव आजीसारखा आहे. असं का होतं याची थोडीशी सुरुवात तुम्ही 9वीत केलेली आहे की हे बदल आपल्यामध्ये हे जे घटक असतात ते अनुवंशिकतेद्वारे येतात. काय आहे अनुवंशिकता? तर एका पिढीतली जैविक लक्षणं जनुकांद्वारे म्हणजे जीन्सच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होत जातात. त्या प्रक्रियेला म्हणतात अनुवंशिकता. मग ती जैविक लक्षणं कोणती कोणती? तुमची उंची, सरळ केस असणं किंवा कुरळे असणं, तुमचा रंग, स्वभाव, ही सगळी जैविक लक्षणं आहेत. गेल्या वर्षी 9वीत तुम्ही पेशींचा सुद्धा अभ्यास केला आणि त्या पेशींच्या केंद्रकामध्ये DNA चे तंतू असतात हे पण शिकलात. तुम्हाला सांगितलं गेलं असेल की कसा असतो DNA. तर सर्कशीतली दोरीची शिडी असते, तिला पीळ दिला तर कशी दिसेल? तशी DNA ची रचना असते आणि त्या DNA मध्येच आनुवंशिक सामग्री असते. म्हणजे सगळ्या जीनच्या रूपांमध्ये तुमचे सगळे जैविक गुणधर्म साठवलेले असतात. ह्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला म्हणतात अनुवंशिकी. हिचा उपयोग कुठे कुठे होतो? तर आनुवंशिक विकृती असतील त्याचं निदान करता येतं, त्यांना प्रतिबंध करता येतो, त्यांच्यावर उपचार करता येतात. प्राणी आणि वनस्पती यांच्या आपल्या सोयीनुसार संकरित जाती तयार करता येतात. पुढच्या काही प्रकरणांमध्ये तुम्ही सूक्ष्मजैविक औद्योगिक प्रक्रिया शिकणार आहात. त्या प्रक्रियांमध्ये सुद्धा अनुवंशिकतेचा उपयोग करतात. म्हणजेच या शास्त्राचा उपयोग आपल्याला व्यवहारात अनेक ठिकाणी होत असतो, म्हणून हे शास्त्र आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की शरीराला आपल्या प्रथिनं अतिशय आवश्यक असतात. आपण अन्नाच्या द्वारे ती मिळवत असतो, पण शरीरात तुमची नख, केस, रक्त, हाडं हे भाग आहेत ते बनण्यासाठी जी वेगळी प्रथिनं लागतात त्या प्रथिनांची निर्मिती आपल्या शरीरात होत असते आणि ती निर्मिती होण्यासाठी जनुकांमध्ये माहिती साठवलेली असते. पुढे आपण बघूया थोडक्यात की कोणत्या पायऱ्यांच्या मदतीने प्रथिनं तयार होतात. पहिली आहे प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन. आताच आपण DNAच्या रचनेची आकृती बघितली तर त्याच्या 2 धाग्यांपैकी इथे दिसतात बघा, 2 धाग्यांपैकी एक धागा वापरून मेसेंजर RNA किंवा mRNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात प्रतिलेखन. इथे जो लाल धागा तयार होताना दिसतोय तो आहे मेसेंजर RNA किंवा mRNA. दुसरी ह्याच्या पुढची प्रक्रिया आहे ट्रान्सलेशन किंवा भाषांतरण. mRNA वर जसा कोडॉन असेल, आता इथे बघा GCC हा mRNA चा कोडॉन आहे, त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन या tRNA वर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात भाषांतरण. याच्या पुढची प्रक्रिया आहे ट्रान्सलोकेशन किंवा स्थानांतरण. इथे तुम्ही आत्ताच बघितलं की mRNA च्या एका टोकाकडून रायबोसोम दुसऱ्या टोकाकडे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. म्हणजे GCC, CGG हे जे काही ट्रिपलेट कोडॉन आहेत त्याच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेला म्हणायचं स्थानांतरण. ही आधीची रचना आहे बिफोर म्हणजे, आणि ही नंतरची रचना आहे. स्थानांतरण झाल्यानंतरची रचना आहे. याच्यामध्ये अजून एक प्रक्रिया घडू शकते ती आहे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन. जनुकामध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत CGAT त्याच्यातले एखाद्या न्यूक्लिओटाइडने जरी आपली जागा बदलली तर जो बदल घडून येतो त्याला म्हणतात उत्परिवर्तन. आता हे बघा इथे जागा बदलतात, न्यूक्लिओटाइड जागा बदलताना दाखवलेत या GIF मध्ये. हे बदल किंवा हे उत्परिवर्तन कधी किरकोळ असतात तर कधी लक्षणीय असतात. किरकोळचं उदाहरण असं सांगता येईल आपल्याला, घरामध्ये आईच्या कुटुंबात, वडिलांच्या कुटुंबात सगळ्यांचे केस सरळ आहेत आणि एखाद्याचेच केस मुलाचे कुरळे झाले तर तो बदल त्याचा स्वतःचा झालेला असतो आणि तो असतो उत्परिवर्तनामुळे झालेला बदल. हा काही
हानिकारक नाहीये. पण कधी कधी उत्परिवर्तनामुळे आपल्या ज्या लाल पेशी आहेत RBC रक्तातल्या, त्याच्या बदल होतात आणि सिकल सेल ॲनिमिया सारखा एक विकार निर्माण होतो की पुढे जाऊन श्वसन करायला वगैरे त्रास होतो. तर हे आहे उत्परिवर्तन. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, एक एक आकृतीचं आपण बघूया. इहिप्पस, ऑलिगोहिप्पस, मर्सी हिप्पस, पायलोहिप्पस आणि त्याच्यापासून उत्क्रांत होऊन बदल झालेला आहे हल्लीचा घोडा, मॉडर्न हॉर्स. दुसरी आकृती बघूया. इथे तुम्हाला देवमाशासारखा एक प्राणी दिसतो, जलचर. हळूहळू त्याचे पर लांब झाले, शेपटी लांब झाली, परत शेपटी लांब झाली आणि इथे त्याच्या पायाच्या लांबीत सुद्धा लांब वाढ होत गेली आणि शेवटी जमिनीवर चालणारे चतुष्पाद म्हणजे 4 पायांचे प्राणी यांच्यामधून विकसित झाले. आता आपली प्रगती कशी झाली बघूया. इथे आपल्याला दिसतंय माकडासारखा एक प्राणी, लेमूर सारखा. त्याच्यानंतर हा आहे कपी, त्याच्यानंतर आदिमानव, असं करत 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 ताठ चालणारा माणूस, आणि हे आहोत आपण, सध्याची आधुनिक माणसं. आणखी एक आकृती बघूया, चित्र बघूया. इथे दिसतोय लांडगा, वुल्फ म्हणजे लांडगा, आणि त्या लांडग्याच्या शरीरात थोडे 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 बदल होऊन तयार झालेल्या कुत्र्याच्या जाती दिसतात. या प्रत्येक जातीची जर तुम्ही लांडग्याशी तुलना केली तर काही ना काहीतरी साम्य त्यांच्या शरीरांमध्ये, बाह्य रचनेत दिसण्यात दिसतं. इथे आपल्याला परत एक घोड्यासारखा प्राणी दिसतोय आणि त्याच्यापासून झेब्रा, गाढव आणि घोडा हे उत्क्रांत झाले. यांचं काहीतरी रिलेशन आहे. याचा अर्थ काय की या तिघांचाही पूर्वज कुठचा तरी एक प्राणी असला पाहिजे. तसंच या सगळ्या कुत्र्याच्या जातींचा पूर्वज कुठचा तरी एक लांडगा असला पाहिजे. ही जी चित्र आपण बघितली ना, ती होती उत्क्रांती. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा आणि विकास साधणारा बदल म्हणजे उत्क्रांती. हे मी तुम्हाला सांगितलं 1 मिनिटात की घोड्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून झेब्रा, गाढव, घोडा उत्क्रांत झाले. पण खरोखर या प्रक्रियेला मात्र हजारो वर्ष लागतात आणि हे पटकन होत नाहीत बदल. पिढ्यानपिढ्या थोडे 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 बदल होत नव्या जाती निर्माण होतात. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद. निसर्ग कोणाला निवडतो की एखाद्या परिसरात जगण्यासाठी, पुनरुत्पादन करण्यासाठी जे सक्षम आहेत त्यांना निसर्ग निवडतो. तिला म्हणतात नैसर्गिक निवड. त्याला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या लक्षणांमध्ये अनेक पिढ्या बदल घडत जातात आणि नव्या जीवजाती निर्माण होतात. त्या प्रक्रियेचं नाव उत्क्रांती. उत्क्रांतीचा सिद्धांत असा आहे की 3.5 म्हणजे पृथ्वीच्या जन्मानंतर 3.5 अब्ज वर्ष पृथ्वीवर कोणताही जीव नव्हता. नंतर हळूहळू पहिलं जीवद्रव्य समुद्रात निर्माण झालं. मध्ये हजारो वर्ष गेली आणि त्यांच्यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले. मग ते अमिबा, पॅरामेशियम सारखे प्राणी असू शकतील, युग्लिना सारखे स्वयंपोषी शेवाळ असू शकतील. पहिले एकपेशीय सजीव समुद्रात तयार झाले. तेवढ्यावरच थांबली का जीवसृष्टी? तर नाही. 300 कोटी ते 350 कोटी वर्ष मध्ये गेली आणि त्या काळामध्ये त्याच सजीवांमध्ये क्रमाक्रमाने बदल होत गेले. सजीवांचे आकार मोठे झाले, त्यांच्यात जटिलता निर्माण झाली आणि आज जर आपण बघायला गेलो तर प्राणी आणि वनस्पतींच्या मिळून कोट्यावधी जाती पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मग ह्या सगळ्याचा सारांश काय? तर भिन्न रचना आणि कार्य. पहिला तयार झाला अमिबा. त्याची रचना आणि आपली रचना सारखी आहे का? नाही, खूप वेगळी रचना आहे. त्याच्या शरीराची कार्य आणि आपल्या शरीराची कार्य यांच्यात सुद्धा फरक आहे. हा बदल कसा आहे? तर वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीराची प्रगती होत गेली. प्रगतीच्या दिशेने जाणारा विकास म्हणजे प्रागतिक विकास. तर या प्रागतिक विकासाला उत्क्रांती म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं की आपण जरी अगदी थोड्या वेळात शिकलो
तरी ही खरी उत्क्रांती व्हायला हजारो लाखो वर्ष मध्ये जावी लागतात. उत्क्रांती झालीये. आता मी सांगितलं तुम्हाला की 350 कोटी वर्ष गेली मध्ये. ती 350 कोटी वर्ष कशी उत्क्रांती झाली हे बघायला कोण सजीव आहे का, जिवंत राहू शकतो का? कुठचाही प्राणी नाही, वनस्पती नाही, माणूस तर नाहीच नाही. मग 350 कोटी वर्षात ही उत्क्रांती झाली कशी? त्याचा काय पुरावा? तर जे जीवशास्त्रज्ञ आहेत त्यांनी 6 वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे शोधलेले आहेत, सिद्ध केलेले आहेत की कशी झाली उत्क्रांती. पहिला हा गट बघूया. इथे प्राणी दिसतायत आपल्याला. वाघ, अस्वल, लांडगा, कोल्हा, साळींदर, इथे एक मासा दिसतोय, सील मासा, असे बरेच प्राणी दिसतायत. तर इथे दुसऱ्या गटामध्ये ए पासून के पर्यंत वनस्पतींची चित्र दिसतात. प्राण्यांमधलं साम्य काय म्हणता येईल? यांची नावं वेगळी आहेत, त्यांचे रंग वेगळे आहेत, त्वचा वेगळी आहे, पण साम्य असं म्हणता येईल की त्यांच्या तोंडाची रचना, 2 डोळे, 2 कान, अंगावर केस असणं, हे त्यांच्यातलं साम्य आहे. तर इथे वनस्पतींमध्ये फांद्या, त्याच्यावर असलेली पानं, पानांमधला शिराविन्यास, येणारी फुलं, हे त्यांच्यातलं साम्य आहे. हे जे आपण बघितलं तिला म्हणतात बाह्यरूपिकी मॉर्फॉलॉजी. म्हणजे काय? तर एखादा प्राणी किंवा वनस्पती बाहेरून जसं दिसतंय ती त्याची बाह्यरूपिकी. प्राण्यांच्या तोंडांची रचना, अंगावरचे दाट केस, हे त्यांच्यातलं साम्य झालं. तर वनस्पतीच्या पानांची रचना, शिराविन्यास, हे त्यांच्यातलं साम्य झालं. त्या प्रत्येक गटातील प्राण्यांचा किंवा त्या गटातील वनस्पतींचा कोणता तरी एक उगम समान आहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावे. हे आहेत बाह्यरूपिकीय पुरावे. आता हे चित्र बघा मजेशीर कसं आहे. काय काय दिसतं इथे आपल्याला? माणसाचा हात, मांजराचा पाय, घोड्याचा पाय, वटवाघळाचा पर, वटवाघळाचा पंख आणि डॉल्फिनचा पर. याच्यात वर बघता काहीच साम्य नाहीये. प्रत्येकाचे आकार वेगळे आहेत, त्यांचे प्रत्येकाचे त्या प्राण्याला होणारे उपयोग सुद्धा वेगळे आहेत. या सगळ्या रचनांमध्ये वर बघता काहीच साम्य नाहीये, पण त्यांची कामं सुद्धा वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ माणसाला हात आहे, त्या हाताने आपण कामं करतो. मांजर आणि घोडा पायाने चालण्याचं, धावण्याचं काम करतात. वटवाघूळ पंखाच्या साहाय्याने उडतं, तर डॉल्फिन परांच्या साहाय्याने पोहतो. मग ह्यांच्यात साम्य काय आहे? तर त्या हाडांची रचना आणि जोडणी म्हणजे सांधे, हे सारखी दिसतात सगळीकडे. म्हणजे पुन्हा हा पुरावा असा आहे की ह्यांचा सगळ्यांचा कोणीतरी एकच पूर्वज असावा. आता ही आणखी एक आकृती बघा. एका माणसाची रेखाकृती आहे. इथे आहे डोळ्याजवळचं एक पापुद्रा, निक्टिटेटिंग मेम्ब्रेन, टोकदार सुळे आणि अक्कल दाढा, मोठ्या आतड्याला असलेले आंत्रपुच्छ, नंतर कानाच्या मागे असलेले स्नायू, शरीरावर असलेले केस, अशी बरीच लक्षणं आपल्या शरीरात आहेत की ज्यांचा शरीराला आपल्याला उपयोग पण नाहीये, कधी कधी उपद्रव होऊ शकतो. अशांना म्हणतात अवशेषांग. अवशेष राहिलेला भाग आणि अंग म्हणजे अवयव, त्यांना मिळून शब्द बनलाय अवशेषांग. अर्थ काय? तर ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिय, त्यांना म्हणायचं अवशेषांग. अनुकूलन साधत असतो आपण सजीव. तुम्ही 8वीत अनुकूलन शिकलात. तेव्हा अचानक नवीन इंद्रिय निर्माण होत नाहीत किंवा आहेत त्यांचा पटकन नाहीशी पण होत नाही, ऱ्हास पण होत नाही. तर असलेल्याच इंद्रियांमध्ये क्रमाक्रमाने बदल घडून येतात. कधी कधी या रचना निरुपयोगी ठरतात, तर कधी हानिकारक ठरतात. उदाहरणार्थ आंत्रपुच्छ, अपेंडिक्स इंग्लिश नाव आहे. एखाद्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्याचं आपण ऐकतो.
हे आंत्रपुच्छ आपल्या मोठ्या आतड्याला जोडलेलं असतं आणि त्याच्यात जर अन्नाचा कण जाऊन अडकला, सुजलं, तर त्याचं ऑपरेशन काढून ते काढून टाकावं लागतं. म्हणजे आपल्या दृष्टीने ते निरुपयोगी किंवा उपद्रवी आहे. पण जे रवंथ करणारे प्राणी आहेत, गाई, म्हैशी, ससे, हरण, त्यांच्या दृष्टीने आजही त्याचा उपयोग आहे सेल्युलोजच्या पचनासाठी. मग ह्याच्यातून सिद्ध काय होतं, तर कधी कधी फार पूर्वी आपलं सुद्धा अन्न असंच होतं आणि आपलं शरीर पण त्यांच्यासारखंच होतं. तर कानाचे स्नायू, अक्कलदाढा, माकडहाड, त्वचेवरचे केस, हे आपल्या शरीरात आजही असलेले अवयव सुद्धा अवशेषांग आहे आणि आपला मागचा प्रवास सांगतात ते कसे आलोय आपण, कोणापासून उत्क्रांत झालो. ही अवशेषांग जरी आज उपयोगी नसली तरी अनुवंशिकी किंवा उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी त्यांचे ज्या टप्प्यावरती आहेत त्या टप्प्यावरून मागचा सगळा अभ्यास करता येतो म्हणून महत्वाचा पुरावा मानला जातो. आणि एखादं निरुपयोगी इंद्रिय नाहीसं व्हायला हजारो वर्ष लागतात. म्हणूनच हे जे आपले अवशेषांग आहेत ती आपल्या शरीरात अजूनही शिल्लक आहेत. चौथं आहे, हे चित्र बघूया आपण. खाणीसाठी, विहिरीसाठी किंवा आणखी कशासाठी जर खणायचं असेल, जमिनीत खणत गेलं ना, तर वरपासून खालपर्यंत या एका विशिष्ट क्रमाने प्राण्यांचे, वनस्पतींचे अवशेष सापडतात. या अवशेषांना म्हणतात जीवाश्म. आणि त्याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे पुराजीवशास्त्र. जीव म्हणजे सजीव, अश्म म्हणजे दगड. कशी बनतात जीवाश्म, तर पूर, भूकंप, अशा नैसर्गिक आपत्तींमुळे जंगलाच्या जंगल काही हजारो वर्षांपूर्वी गाडली गेलेली आहेत. त्या जंगलाबरोबर त्या जंगलातले झाडं, प्राणी हे सुद्धा गाडले जातात आणि त्या सजीवांचे ठसे उमटलेले राहतात दगडांमध्ये किंवा काही प्रमाणात अगदी अवशेष राहतात. त्यांना म्हणतात जीवाश्म. एक पद्धती आहे कार्बनी वयमापन. म्हणजे सजीवाच्या शरीरातलं C12 आणि C14 या कार्बनचे जे ॲलोट्रोप्स आहेत त्याचं प्रमाण ठरवतात आणि त्या गुणोत्तरावरून जीवाश्मांचा काळ ठरवला जातो. म्हणजे काय, तर हा सजीव किती वर्षांपूर्वी होऊन गेलाय हे ठरवता येतं. असे जे सगळे सजीव सापडतात, त्यांची जीवाश्म सापडतात, त्यांना कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवली जाते आणि मग क्रम मिळतो. किंवा सर्वात पहिलं जे आपण चित्र बघितलं त्याला म्हणतात भूस्तर रचना. इथे सर्वात खाली बघाल तर तारामासा, गोगलगाय यांचे अवशेष सापडतात. मग वर गेल्यावर मासे, त्याच्यावर गेल्यावर सरीसृप, सरपटणारे प्राणी आणि बेडूक वगैरे. आणि सर्वात वरच्या थरात, सर्वात नवीन थरांमध्ये पक्षी, सस्तनी यांचे अवशेष सापडतात. ह्या क्रमावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला आहे. म्हणजे ज्यांच्या शरीरात हाडं नाहीत. तुम्ही गेल्या वर्षी शिकलात अपृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय थोडस. तर अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राणी विकसित झालेले आहेत. तर म्हणून जीवाश्म हा उत्क्रांतीच्या अभ्यासात महत्वाचा पुरावा मानला जातो. आता गमतीशीर एक आपण बघणार आहोत पुढचा पुराव्याचा प्रकार. त्याच्यासाठी आधी हे चित्र बघूया. हा आहे डकबिल प्लॅटिपस. डकबिल, बदकासारखी चोच आहे ह्याला, अंगावर केस आहेत, पण हा सरपटच चालणारा प्राणी आहे. ह्याची मादी अंडी घालते पण पिलांना दूध पाजून वाढवते. स्तनग्रंथी आहे. या सगळ्यांमधून काय कळलं, तर या डकबिल प्लॅटिपस मध्ये काही लक्षणं सरपटणाऱ्या सरीसृपांची आहेत तर काही लक्षणं सस्तनी प्राण्यांची आहेत. मग अशाला म्हणतात जोडणारे दुवे. हा दोन गटांना जोडतो ना, सरीसृप आणि सस्तनी, या दोघांना जोडतो आणि सरीसृपांपासून सस्तनी विकसित झाले किंवा उत्क्रांत झाले हे सुद्धा सिद्ध करतो. दुसरं उदाहरण आहे लंगफिश. नावातच आहे की हा आहे मासा.
पण इतर मासे जसे कल्याणी श्वसन करतात तसं हा करत नाही, कारण ह्याला आहेत फुफ्फुस. म्हणून याला मत्स्यगट आणि उभयचर यांच्यामधला दुवा मानलं जातं. आणि माशांमधून उभयचर बेडूक, टोड, सॅलॅमेंडर हे विकसित झाले हे याच्यावरून सिद्ध होतं. 6वा पुरावा आहे भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. भ्रूण काय आहे? तर भ्रूणचा अर्थ फलन झाल्यानंतरची बीजांड. इथे तुम्हाला मासा, कासव, कोंबडी, डुक्कर आणि माणूस यांची फलित बीजांड दिसतात. ती साधारण सारखीच आहेत. याच्या पुढचे 3 टप्पे बघूया. वाढणारे भ्रूण हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा आणि हा तिसरा टप्पा. या भ्रूणांमध्ये खूप साम्य आहे. आणि शेवटचा प्रौढ जर बघितले, प्रौढ मासा, कासव, कोंबडी, डुक्कर आणि माणूस, त्यांच्या शरीरांमध्ये खूप फरक आहे. पण हे भ्रूण वाढीतले सुरुवातीचे प्राथमिक टप्पे बघितले तर त्यांच्यामध्ये साम्य दिसतं. आणि हे साम्य असा पुरावा देतं की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असले पाहिजेत. म्हणून भ्रूणविज्ञान हा सुद्धा एक उत्क्रांतीचा महत्वाचा पुरावा मानला जातो. आता एका वेगळ्या संकल्पनेकडे वळूया आपण. इथे तुम्हाला छान चित्र दिसतात, फुलपाखरं तुमच्या आवडीची. पहिल्यावर लिहिलंय व्हेरिएशन, पिवळ्या रंगाची आणि चॉकलेटी रंगाची. एका परिसरात या 2 फुलपाखरांचा अभ्यास केला गेला. दुसऱ्या चित्रावर लिहिलंय कॉम्पिटिशन. दोन्ही प्रकारची फुलपाखरं भरपूर अंडी घालतात, भरपूर अळ्या त्यांच्यातून विकसित होतात. आता इथे हिरव्या पिवळ्या अळ्या आहेत पिवळ्या फुलपाखराच्या आणि चॉकलेटी अळ्या आहेत चॉकलेटी फुलपाखराच्या. खरी कॉम्पिटिशन इथे सुरू होते. तिसऱ्या चित्रात बघा. अळ्या आहे पक्ष्यांचं खाद्य. मग पक्ष्यांना कोणत्या अळ्या आधी पटकन दिसतील? तर चॉकलेटी रंगाच्या खोडावर पिवळ्या अळ्या पक्ष्यांना पटकन नजरेला पडतात आणि त्या भक्ष्य ठरतात. त्यामुळे ह्या चित्रात तुम्ही बघाल तर पिवळी अळी एकच शिल्लक राहिली आहे, तर चॉकलेटी अळ्या मात्र 3 दिसतात. मग शेवटचं आहे निवड. निसर्गाने कोणाला निवडलं? की जे जगण्यासाठी सक्षम होते, चॉकलेटी फुलपाखरं. म्हणून ह्याच्यात प्रमाण बघाल तुम्ही तर 6 चॉकलेटी फुलपाखरांमागे 2च पिवळी फुलपाखरं आहेत. हळूहळू पिवळ्या फुलपाखरांचं प्रमाण कमी होत जाईल त्या परिसरात आणि चॉकलेटी फुलपाखरांचं प्रमाण वाढत जाईल. हे उदाहरण होतं डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचं. तो लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे. सक्षम ते जगतील. एखाद्या परिसरात जगण्यासाठी जे सक्षम असतात ते जगतात, बाकीच्यांचा आपोआप निसर्गाच्या नियमानुसार नाश होतो. सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. आपण बघितलं आता. माशांची अंडी हजारो असतात, फुलपाखरं भरपूर अंडी घालतात, कोंबड्या भरपूर अंडी घालतात, कारण जगण्यासाठी त्यांच्या जीव घेणी स्पर्धा असते. त्यांना खाणारं कोणतरी असतं. जीवो जीवस्य जीवनम. प्रत्येक छोट्या प्राण्याला खाणारा एक मोठा प्राणी असतो. ज्या जीवाकडे जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतील तोच तग धरून राहतो. त्यामुळे निसर्गात सुयोग्य जीव जगतात, बाकीचे मरतात. याचं अजून एक उदाहरण देता येईल. समजा हरणांचा कळप आहे आणि वाघ त्यांच्या मागे लागले, तर कोणतं हरण वाघाच्या तावडीत सापडेल? ज्याच्या अंगात शक्ती कमी आहे, जे आजारी आहे, म्हणजे जे अक्षम आहे ते सापडेल. बाकीची जी सक्षम होती हरणं ती जिवंत राहतात, पळून जातात. मग जगलेले जीव पुनरुत्पादन करतात आणि आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह नव्या प्रजाती तयार करतात. या सिद्धांतावर आधारित असं डार्विनने ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक लिहिलं आहे. बऱ्याच काळापर्यंत लोकांनी हा सिद्धांत मान्य केला. नंतर काही त्यावर आक्षेप घेतले गेले. पण तरीही उत्क्रांतीचा अभ्यास करताना डार्विनचा सिद्धांत आजही मैलाचा दगड मानला जातो
आणि तो तितक्याच महत्वाचा आहे. माणसाच्या जेव्हा लक्षात आलं की निसर्ग चांगलं निवडून त्याला पुढे पाठवतो पुढच्या पिढ्यांमध्ये, तेव्हा माणसानी आर्टिफिशियल सिलेक्शन म्हणजे कृत्रिम निवड याचं एक मजेशीर उदाहरण देणार आहे. ते आहे रानटी मोहरीचं झाड, ब्रासिका ओलेरॅसिया. हे मध्यभागी जे दिसतंय पिवळ्या फुलांचं झाड, ते आहे रानटी मस्टर्ड म्हणजे मोहरी. त्याच्या पानांची निवड करून केल नावाची एक पालेभाजी बनवली. संकरित जाती आहे त्या सगळ्या. त्याचे फुलांच्या ज्या मुकुल होते त्यांची निवड करून कॉलीफ्लॉवर आपली भाजी बनवली. त्याच्या खोडांचा वापर करून अल्कोल ही भाजी बनवली, म्हणजे त्याचे तयार केली. मुळांपासून सलगम ही मूळ भाजी ती विकसित केली गेली. टर्मिनल बड म्हणजे मध्यभागी फांदीजवळ जी मुकुल असतं त्याच्यापासून कोबी ही भाजी विकसित केली गेली. आणि फुलांच्या ज्या कळ्या आहेत त्याच्यापासून ब्रोकोली ही जी हिरव्या रंगाची भाजी असते ती विकसित केली. असं जेव्हा संकरित जाती आपण बनवतो तेव्हा वनस्पतीच्या प्रत्येक भागापासून थोडासा काहीतरी बदल करून वेगळा सजीव सुद्धा उत्क्रांत करता येतो. हे होतं कृत्रिम निवड.